सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कुठल्या प्रकारचे विश्वासात न घेता शासनाने कोणत्याही स्वरूपाची नोटीस न देता सदरची नोंद करून आमच्यावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे। जी बेकायदेशीर MIDCची नोंद केली आहे त्या नोंदीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी मनमाड येथील तलाठी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत। मनमाड नजीक असलेल्या मौजे अनकवाडे मौजे सटाणा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पाऊल उचललेली असून आज मनमाड येथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या मांडल्या। शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर असलेल्या MIDCचा शेरा तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच उतार्यावर अनधिकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने MIDCचा शेरा नोंदविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तात्काळ आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करून असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। मुळात आम्हाला भूमिहीन करून दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे म्हणजे हे घर तोडून संडास बांधण्यासारखे असल्याचं मत त्यांनी बोलून दाखविलंय। या ठिकाणी अनकवाडे आणि सटाणे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने जो MIDCचा इतर अधिकारामध्ये शिक्का मारलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी संतप्त शेतकरी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। तो शेरा मारताना आमचे शेतकरी यांना कुठल्या प्रकारचे विश्वासात न घेता शासनाने कोणत्याही स्वरूपाची नोटीस न देता सदरची नोंद करून आमच्यावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे आणि म्हणून आम्ही सरकारच्या शासनाच्या विरोधात या ठिकाणी धरणे आंदोलनाचा हा पवित्रा उचललेला आहे। या ठिकाणी शासनाकडे सहकार क्षेत्रातील 350 एकर जमीन उपलब्ध असताना देखील शासनाने आमच्या खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा शेरा मारून आमच्या शेतकऱ्यांना हाला अपेष्टा भोगण्यासाठी हेतुपुरस्कर आमच्या जमिनीवर शेरा मारलेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्यावर शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा, शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्न कार्यांचा, शेतकऱ्यांच्या औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कुठल्याही व्यापाऱ्याकडे जाताना शेतकरी आपला उतारा दाखवून पैसे रक्कम मिळवत असतो, परंतु हा शेरा पडल्यामुळे व्यापारी किंवा बँका या व्यापाऱ्याला दारात उभं करत नाही, म्हणून शेतकऱ्यावर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि जर अशीच परिस्थिती निर्माण राहिली तर शेतकरी त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कंटाळून, शासनाच्या या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही हे शासनाला आम्ही आज या ठिकाणी दर्शवित आहोत। नाव आपलं आणि काय आज आंदोलन धरणे आंदोलनाला बसले, नेमका काय प्रकार? मी बाधित शेतकरी शुभम शामराव शिंदे मौजे अनकवाडे सटाणे येथील क्षेत्रावर शासनाने जी बेकायदेशीर MIDCची नोंद केली आहे त्या नोंदीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी मनमाड येथील तलाठी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत। आज या MIDC नोंदीच्या बाधित माझी 12 एकर शेती त्या ठिकाणी बाधित झालेली आहे, म्हणजे तिच्यावर तो शेरा पडलेला आहे। तो शेरा पडल्यानंतर आज मी या ठिकाणी एक सुशिक्षित बेरोजगार असून माझी जमीन गेल्यानंतर माझ्या परिवाराचा तसाच माझ्या सोबत असलेल्या सर्व मित्र मंडळीचा जो उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तो मोठ्या इथं उपस्थित झालेला आहे। आणि शासनाने आम्हाला कुठली पूर्वकल्पना या पूर्वसूचना न देता, नोटीस न देता आमच्या जमिनीवर एक प्रकारे जी काही नोंद टाकली आहे, आमचे शेतकरी गेल्या 8 दिवसापासून विविध कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवेदनं देत आहेत। आम्ही काल आपले महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे जेव्हा नाशिक दौऱ्यावर होते त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी भेटून निवेदन दिलेलं आहे। आमच्या जमिनीवरील शेरा जर लवकरात लवकर या ठिकाणी शासनाने रद्द केला नाही तर आम्ही सर्व शेतकरी त्या ठिकाणी एकसाथ आत्मदहन करू आणि आमचं जीवन संपवू, कारण की या बेकायदेशीर झालेल्या नोंदीमुळे आमच्या शेतकऱ्याच्या जीवनाला कुठलाही अर्थ उरलेला नाही आहे। आम्ही या ठिकाणी
सुशिक्षित बेरोजगार असून आमचा आजचा सर्व जो काही उदरनिर्वाह होता हा त्या शेतीवर होता. ती शेती जर आज आमची जाणार असेल तर आम्ही शासकीय नांदगाव येथील तहसील कार्यालयासमोर सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी आत्मदहन करून आमचा जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख मनमाड.